सर्व मित्रांना जय हिंद, जय महाराष्ट्र. मराठवाड्यातील संभाजीनगर, जालना, बीड इत्यादींची तहान भागवणारा पैठणचा नाथसागर म्हणून प्रसिद्ध असलेला प्रकल्प हा आजच्या पेपरच्या माहितीनुसार तुम्ही पाहू शकता एवढा भरलेला आहे. त्याचे पाणी साठवण्याची जी क्षमता आहे ते फार जास्त आहे. महाराष्ट्रात 2 नंबरवर हा प्रकल्प आहे. तो आता जवळपास संपूर्ण भरण्याच्या मार्गावर असताना आजूबाजूच्या 100 गावांना सतर्कतेचा इशारा हा देण्यात आलेला आहे प्रशासनाच्या वतीने. आणि हा प्रकल्प पूर्ण 100% भरल्यानंतर कम से कम 3 वर्षापर्यंत पिण्याच्या, शेतीच्या किंवा इतर वसाहती, औद्योगिक वगैरे त्या सर्वांची ताण 3 वर्ष पुरेल इतका साठा त्या ठिकाणी उपलब्ध होणार आहे. संपूर्ण मराठवाडा आणि परिसरातील संभाजीनगर असेल, जालना असेल किंवा बीड असेल, या लोकांना पाण्याच्या आणि शेतीसाठी मुबलक पाणीसाठा हा उपलब्ध झालेला आहे. मराठवाड्याच्या संभाजीनगर परिसरात पावसाचा एवढा जोर नसताना नाशिककडून मोठ्या प्रमाणात आजही आवक चालू आहे. संभाजीनगर जिल्ह्यातील पिण्याच्या पाण्याची समस्या मोठ्या प्रमाणात भेडसावत असताना आज त्या ठिकाणी एका चांगल्या बातमीची वार्ता वाचून ऐकून हा सर्वांना आनंद झालेला आहे. 8 दिवसाआड जे पाणी सोडल्या जाते या परिसरामध्ये, त्याला कुठे ना कुठं तो कालावधी कमी करण्याचा शासनाचा प्रयत्न राहील.